Hi friends, welcome to the Vinod Desle channel. Environmental Studies Part 1 Standard 4th इयत्ता 4 परिसर अभ्यास. मित्रांनो, आज आपण द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल या चॅप्टरमधला मेटामॉर्फोसिस इन अ बटरफ्लाय हा पॉईंट बघणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आधी आपण जे काही शिकलो ते जरा रिवाईज करून घेऊयात. व्हिडिओ नंबर 1 मध्ये द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स आपण हा पॉईंट बघितला. त्यात आपण थोडी सिमिलॅरिटीज वगैरे बघितली. त्यानंतर सेकंड व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अ चिकन इज बॉर्न फ्रॉम ॲन एग हा पॉईंट बघितला. आणि फ्रेंड्स, त्याच व्हिडिओमध्ये मेटामॉर्फोसिस हाही पॉईंट आपण बघितला. फ्रेंड्स, आज आपण मेटामॉर्फोसिस इन अ बटरफ्लाय हा पॉईंट बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मेटामॉर्फोसिस इन अ बटरफ्लाय. Butterfly of various shapes and beautiful colors are a part of our environment. They live their life among plants. सुंदर आकारांची आणि निरानिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसरात एक हिस्सा आहेत. फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात आहे. As butterflies grow, they pass through 4 stages. These are eggs, larva, pupa, and adult. The adult stage is called butterfly. फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था आहेत. त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. द टायगर प्लॅन बटरफ्लायज इट इज अ व्हेरी कॉमन लोन. लेट अस टेक इट्स एक्झाम्पल टू सी हाऊ द ग्रोथ ऑफ बटरफ्लाय टेक प्लेस. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यांच्या फुलपाखरांची उदाहरण फुलपाखरांची वाढ कशी होते हे आपण पाहूयात या पाठामध्ये. द फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय लेज अँड एग्स ऑन द मिल्कवीड रुई लीफ. In 6 to 8 days, the larva emerges from the egg. The larva of butterfly is called caterpillar. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओत असं दिलं आहे की बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानांवर अंडी घालते. अंड्यांमधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीला सुरवंट असेही म्हणतात. फ्रेंड्स, पुढचं पॉईंट बघूयात. When the caterpillar comes out of the egg, it is very hungry. It begins to nibble and eat very leaf on which it emerges from the egg. It eats very fast, so its growth is very rapid. फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो तेव्हा भुकेने प्रचंड वखवलेला असतो. ज्या पानावर अंड्यातून तो बाहेर पडतो तेच पान कुरड्यातून खायला तो सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. त्यानंतर आहे फ्रेंड्स अ न्यू टर्म. अ न्यू टर्म म्हणजे थोडक्यातच डेफिनेशन बघूयात काय आहे. माउल्ट. टू शेड ओल्ड स्किन टू मेक वे फॉर न्यू ग्रोथ. शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण. द कॅटरपिलर ऑफ द प्लेन टायगर butterflies grow so rapidly in the first 2 or 3 days that it does not fit in its skin anymore. But under the old skin, a new loose skin is formed on the growing caterpillar. Then the caterpillar sheds the old skin. That is it molts. फ्रेंड्स, इकडे असं दिलंय की पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. ती ढगळ असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो. त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात. त्यानंतर फ्रेंड्स, अगेन इट बिगिन्स टू गॉगल अप द लिप अँड कंटिन्यूज टू ग्रो रॅपिडली. In 2 or 3 days, it molts a second time. In this way, it molts 4 times.
It remains in the caterpillar stage for 10 to 12 days. पुन्हा तो वेगाने पान कुरडतून खायला सुरुवात करतो. पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते. 2 ते 2.5 दिवसांनी तो परत काठ टाकतो. अशा रीतीने तो 4 वेळा काठ टाकतो. बिबळ्या कडव्या प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते. Just before the last mouth of the caterpillar weaves a button of a silken thread on a stalk or a leaf and hangs itself from it. When it moults, this time it forms a pupa, which is the next stage of its growth. The pupa of a butterfly is also called a chrysalis. याचा अर्थ असा आहे की 5व्या वेळी वाढ पूर्ण झाली की सुरवंट आपल्या खालच्या ओठातून एक प्रकारचा रेशमासारखा लांबलचक धागा काढतो. स्वतःभोवती तो धागा लपेटून घेत छोटेसे आवरण तयार करतो. त्या आवरणाला कोश म्हणतात. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात. कोशावस्था म्हणजेच फ्रेंड्स चित्रात दिसते ना ही क्रायलिस. ही बघा फ्रेंड्स, ही दिसते ना ही आहे चायलिस. नंतर आपण पुढचा पॅरेग्राफ बघूयात. यात आहे इट रिमेन्स इनसाइड द क्रायलिस फॉर द नेक्स्ट 11 or 12 days. It does not eat anything during this stage. However, inside the chrysalis, important changes take place in its body. The growth of plain tiger gets complete inside the chrysalis. Then, the adult butterfly emerges from the chrysalis. It now has 4 attractive wings and 6 long legs. All butterflies go through this stage of growth. कोशाच्या आत बिबळ्या कडवा 11 किंवा 12 दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, पण त्याने स्वतःभोवती निर्माण केलेल्या आवरणाच्या आत त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात. पायाची लांबी वाढते, आकर्षक पंख येतात. हे त्यापैकी काही बदल आहे. आवरणाच्या आत बिबळ्या कडव्या वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेत फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. डू यू नो? तुम्हाला माहीत आहे का? फॉर इच टाईप ऑफ बटरफ्लाय द टाईप ऑफ प्लांट्स ऑन हुज लिव्ह इट्स फिमेल विल लेज एग्स इज फिक्स. प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानांवर अंडी घालणार हे ठरलेले असते. द टाईम larvae take to emerge from the egg is different for different type of butterflies. There is great variety to caterpillars. Different type of caterpillars are of different colors. Their body is long. Many type of caterpillar are hairy. बघा मित्रांनो, निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यातून सुरवंट बाहेर येण्याची काळ कमी जास्त असते. सुरवंटांमध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात. त्याचे शरीर लांबुळके असते. अनेक सुरवंटांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात. आता फ्रेंड्स, तुम्हाला वाटेल तंतू म्हणजे काय? तंतू म्हणजे हे जे फुलपाखरांच्या अंगावर जाळीदार असे उभ्या उभ्या रेषा दिसत आहेत ना, हे बघा याला तंतू असेही म्हणतात. नंतर फ्रेंड्स, डू यू नो? तुम्हाला माहीत आहे का? आफ्टर वी हॅव क्लीन द ग्रेन वी बाय, वी स्टोर इट इन अ बॉक्स. इव्हन देन when we open the box after some days, we may see some insect in it. There can be insect in the grain store in places like warehouses, in the grocery shop, or even in our home. Grain store that. Now, if a female insect lays eggs in this get in the box in which the grain is stored is enough for them to grow.
धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात, आपल्या घरी अशा कुठल्याही ठिकाणी कीटक असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाही, कारण ती आकाराने खूप लहान असते. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा व ऊब त्या अंड्याच्या वाढीस पुरेशी असते. So their growth continues inside the box. They also have same stage of growth, namely egg, larva, pupa and adult. When we open the box, we see the insect in the grain at the different stage of growth in which they are. म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते. त्यांच्यातही अंडी, सुरवंट, कोश, प्रौढ अशा अवस्था असतात. आपण डबा उघडतो तेव्हा धान्य कीटक ज्या अवस्थेत असतात त्या अवस्थेत आपल्याला पाहायला पाहिजे. फ्रेंड्स, आता एक फक्त शेवटचा पॉईंट राहिला आहे. व्हॉट वी हॅव लर्नमधले जे मेन पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. द प्लेन टायगर बटरफ्लाय lays its eggs on the leaves of the milkweed plant. The larva emerge from the egg. It is called the caterpillar. बिबळा कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडी घालते. अंड्यामधून अळी बाहेर पडते, तिला सुरवंट म्हणतात. The adult butterfly emerges from the chrysalis. It has 6 long legs and 4 attractive wings. आकर्षक पूर्ण कोशातून पूर्ण झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात, आकर्षक पंख असतात. आणि फ्रेंड्स, हा लास्ट पॉईंट आहे. ऑलवेज रिमेंबर, बटरफ्लाय आर अ पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. इट इज रॉंग टू कॅच बटरफ्लाय जस्ट फॉर फन अँड टू कीप देम टाईड विथ अ स्ट्रिंग. हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, फुलपाखरे आपल्या परिसराचा एक भाग आहेत. गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे, त्यांना दोरीने बांधून ठेवणे चुकीचे आहे. हे कधीच करायचे नाही मित्रांनो. फ्रेंड्स, यानंतरचा पॉईंट आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. थोडक्यातच आपला चॅप्टर संपलेला आहे. त्यानंतर एक्झरसाईज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.